चढू दे कार्या तुझ्या कृपेने कार्या रंभिले दृष्टी दे मज धैर्या दृष्टी दे मज धैर्या दृष्टी दे मज धैर्या कृपा करावी दृष्टी धरावी कृपा करावी दृष्टी धरावी तूच सर्वा सहाय्यका एकदंता विद्यादाता रिद्धी सिद्धीचा स्वामी आल सुराला तवल कराला तुझा रंगू दे नामी रामानंदा गातो छंदा रामानंदा गातो छंदा द्यावी मती मज गायका करतो वंदना हो श्री गणेशा परंपरेशा श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शुभदायका करतो वंदना करतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणनायका करतो वंदना गौरी नंदना तव चरणा गणनायका आजारी जाता घोर वाटे जीवाला कुठून अचानक येतो आडवा वाटेला बाजारी जाता घोर वाटे जीवाला कुठून अचानक येतो आडवा वाटेला नाही दोन चरण माझा धडा पाडितो नाही दोन चरण माझा धडा पाडितो तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढितो तुझा कृष्ण कन्हैया माझी छेड काढितो ग तुझा भाव माझी छेड जमवूनी गोपी राधा सांगे गवळणीला गोकुळात साऱ्या कान्हा घालितो धिंगाणा जमवूनी गोपी राधा सांगे गवळणीला गोकुळात साऱ्या कान्हा घालितो धिंगाणा गोठ्यातल्या गाई म्हशी तो ग सोडितो गोठ्यातल्या गाई म्हशी तो ग सोडितो तुझा कृष्ण सावळा माझी छेड काढितो तुझा कृष्ण सावळा माझी छेड काढितो ग तुझा कृष्ण सावळा माझी छेड काढितो यशोदा म्हणे आता बांधून उकळाला
समजावून सांगते मी माझ्या बाळाला. यशोदा म्हणे आता माधुरी उखळाला, समजावून सांगते मी माझ्या बाळाला. विनवानी त्यालाच हात जोडितो, विनवानी त्यालाच हात जोडितो. ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो, तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो. ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड पिनाकेश्वर नाट्य मंडळ जातेगाव सादर करीत आहे नवीन वर्षाचं नवीन तुफान विनोदी हृदयस्पर्शी कौटुंबिक 3 अंकी नाटक. श्री कैलाश पंढरीनाथ तुपे दिग्दर्शित माहेरी एक माझ्या बहिणी या नाटकाचे कलावंतांचा पात्र परिचय. या नाटकामध्ये दामोदर सरपोतदार म्हणून राजीव भास्कर त्रिभुवन, लीलादेवी सरपोतदार म्हणून मी स्वतः कैलाश पंढरीनाथ तुपे, हेमंत सरपोतदारांच्या भूमिकेत सोपान विश्वनाथ हिरडकर, शशिकला सरपोतदार यांच्या भूमिकेत निलेश बळीराम जाधव पवार, त्यानंतर बाळकृष्ण चाबुकस्वार यांच्या भूमिकेत येत आहेत वैभव वामन शिंदे, प्रदीपच्या भूमिकेत येत आहे शिवा नंदू पवार, गौरीच्या भूमिकेत शिवचरण सुरेश सोनवणे, गंगारामच्या भूमिकेत विनोद हरिचंद्र सोनवणे, गंगूबाईच्या भूमिकेत किशोर रामदास काळे, डॉक्टर देसाईंच्या भूमिकेत पप्पू मोहम्मद शेख आणि रघुनाथ ड्रायव्हरच्या भूमिकेत संतोष बबन जेजुरकर. नाट्य दिग्दर्शक श्री कैलाश पंढरीनाथ तुपे, नृत्य दिग्दर्शक श्री विनोद हरिचंद्र सोनवणे, रंगभूषा श्री विजय भास्कर त्रिभुवन आणि राजेंद्र बन्सीलाल जोनवाल. यानंतर नाटकाला सुरुवात होत आहे. नाटकाचा पहिला अंक आणि हा पहिला प्रवेश. जगाती भंवरे भी करते हैं गुंजन, पंख पसारे उड़े पखेरु, सिंदूरी सिंदूरी आंगन, मंगल मंगल बेला मंगल, सौरभ सौरभ सारा भुवन, इन चरणों में फूल चढ़ाने आई तेरी राधा मोहन, मन बसिया रंग रसिया मैं बावरिया सुध बुध भूली, मुझको लागी तेरी लगन, तेरे द्वारे सांझ सकारे, तेरा नाम जपे मेरा मन, जो है मेरा सब है तेरा, तुझ पे है ये जीवन अर्पण, इन चरणों में फूल. बाई 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 बाई, कितीही स्वच्छता करा पण रात्रीतून तेवढाच कचरा तयार होतो पा. तायडे, अगं तायडे, काय रे दादा, काय म्हणतो? अगं माझा ड्रेस कुठे ठेवला? माझी आंघोळ झाली बघ.
काय बाई दादा तुझं, थांब देते. काय बाई दादा, काय रे दादा, आता मला सांगतोय की कपडे दे, मला टॉवेल दे, मला गरम पाणी दे, हे दे ते दे. माझं लग्न झाल्यावर कसं होईल ते तुझं? काही नाही का? हं? तेव्हाच तेव्हा बघून घेऊ. तेव्हाचं तेव्हा म्हणजे केव्हा रे दादा? अरे म्हणूनच म्हणते की माझ्या लग्न अगोदर तू लग्न कर, म्हणजे तुझी सारी उठा ठेव माझी वहिनी करेल बघ. नाही ग बाई नाही, पहिलं लग्न तुझं, नंतर माझा करेनच मी. दादा अरे घरात सुद्धा भरपूर कामे असतात बाबा. हे बघ स्वयंपाक आहे, भांडी आहे, धुनी आहे, साफसफाई आहे. तू तुझी नोकरी करशील का घर सांभाळशील रे बाबा? अगं तायडे, काय आई बाबा गेले तेव्हा तू किती लहान होतीस. अगं तेव्हा तर मी सर्व कामं करत होतो ना. अगं किती कामं केलेत मी. नको दादा, आईबाबांची आठवणीही काढू नको. अरे ते गेल्यापासून माझं सारं लालन पालन हे तूच केलंय दादा. अरे खरं तर तूच माझी आई आणि तूच माझी बाबा आहे रे. ए तायडे, हो? अगं असं डोळ्यात पाणी काय आणते ग तायडे? तू पहिलं रडणं बंद कर बघू. अगं आई बाबांना मी वचन दिलंय तायडे की पहिले तुझे हात पिवळे करणार आणि मगच माझ्या लग्नाचा नक्की विचार करणार. काय रे दादा, नेहमी लग्न लग्न जा. ही तायडी ना लग्नाचं नाव काढलं की निस्ती लाजते बघा. आई वडील वारल्यानंतर अगदी हाताच्या पोडासारखं जपलं येईल आम्ही. पण आता खूप मोठी दिसायला लागली माझी गौरीताई. एकदा का तिचे हात पिवळे केले की मी माझ्या कर्जातून मोकळं झालो बघा. तायडे, अगं ये तायडे, ऐकलं का? अगं मला चहा तर आण. दादा थांब जरा, हा आणते. हा घे दादा. वा 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 तायडे, हा काय ग काय एवढं काय लाजायचं ग? लाजून लाजून बघ हे तुझे गाल किती लाल झालेत ग. अगं वेडा भाई, हा? तुझं शिक्षणही आता पूर्ण झालं. हो. तायडे, मी तुझ्या लग्नासाठी किती स्वप्न पाहिलेत ग. काही हा दादा, हे बघ मी माझ्या दादाला सोडून कुठे जाणार नाही. अरे बापरे. हो, मी जर सोडून तुला गेली ना दादा त्या सासरी नांदायला, तर तुझी काळजी घेणार कोणीच नाही बाबा ह्या घरामध्ये. अगं माझे लाडोबाई, काय एवढा जीव आहे का ग तुझ्या माझ्यात? खरंच तायडे, हा तुझ्यासारखी बहीण मिळायला मला 7 जन्म देखील कमी पडतील बघ. 7 जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना. माझ्या या लाडक्या ताईसाठी ओ, आई बाबाच्या सेवेमुळं मी आहे पुण्यवान. तुझ्यासारखी बहीण मिळाली झालो नशीबवान. आई बाबाच्या सेवेमुळं मी आहे पुण्यवान. तुझ्यासारखी बहीण मिळाली झालो नशीबवान. जीवाचं रान करतो हा भाऊ बहिणीसाठी. जीवाचं रान करतो हा भाऊ बहिणीसाठी. 7 जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना. माझ्या या लाडक्या ताईसाठी ओ, 7 जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना. माझ्या या लाडक्या ताईसाठी. चेहऱ्यावरती आनंद येतो पाहून ताईचा मुखडा. माझी बहीण माझ्या काळजाचा तुकडा. चेहऱ्यावरती आनंद येतो पाहून ताईचा मुखडा. माझी बहीण माझ्या काळजाचा तुकडा. लागो माझं आयुष्य तुला, हात जोडतो तुझ्यासाठी. लागो माझं आयुष्य तुला, हात जोडतो तुझ्या
बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या या लाडक्या ताईसाठी हो सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या या लाडक्या ताईसाठी तुझ्या राखी विना ताई हात माझा सुना लग्न झाल्यावर तू राखी बांधशील का पुन्हा तुझ्या राखी विना ताई हात माझा सुना लग्न झाल्यावर तू राखी बांधशील का पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत होईन आपल्या भेटी गाठी शेवटच्या श्वासापर्यंत होईन आपल्या भेटी गाठी सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या या लाडक्या ताईसाठी हो सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या या लाडक्या ताईसाठी माझ्या या लाडक्या ताईसाठी राम राम मंडळी, राम राम. दामोदर सरपोतदार आमचं नाव. DS इंडस्ट्रीचे मालक. आमच्या एकूण 5 कंपन्या आहेत. समाजात मान सन्मान खूप आहे. नोकर चाकर गाडी घोडे बंगले भरपूर आहेत. अगदी आमदार खासदार मंत्रालयापर्यंत आमची ओळख आणि दराराही आहे. पण इथे स्वतःच्याच घरात मात्र आमचं काही चालत नाही. चालतं ते फक्त आमच्या गृहमंत्र्यांचे. अहो, गृहमंत्री म्हणजे आमच्या सौभाग्यवती लीलादेवी. आमच्या सासऱ्यांना मुलगा नव्हता, एकच मुलगी होती. आमच्या तिच्याशी लग्न झाले आणि आम्ही गरजावई म्हणून येथे आलो. सासऱ्यांची एकच फॅक्टरी होती. त्या एक फॅक्टरीच्या आम्ही 5 फॅक्टरी केल्या, परंतु जराही किंमत आमच्या सौभाग्यवतीला कळलेली नाही. असो, परमेश्वराच्या कृपेने आम्हाला 2 मुले आहेत, हेमंत आणि शशिकला. शशीचे लग्न केले, परंतु ती सासरी राहायची सोडून ती देखील जावयांना घेऊन येतेच राहते. जावई बापूची देखील आमच्यासारखीच हाल आहे. असे म्हणतात ना, ठेविले आनंदी तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधान. पांडुरंग पांडुरंग. काय चाललंय सकाळपासून तुमचं? सकाळपासून बघते मी तुम्हाला. घरात फक्त इथे बस तिथे बस, चहा पी, नाश्ता कर, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही काम सुचतं का तुम्हाला? अहो, ऑफिसला कोणी जायचं? अगं, माझं असं म्हणणं आहे, जसं आपण शशीचं लग्न केलं हो, तसं हेमंतचंही लग्नावर कोण टाकू म्हटलं. तुम्हाला काय कळतं हो त्यातलं? त्याच्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका. अगं हो, पण त्याच्यासाठी गरीब सोजवळ मुलगी शोधावी लागेल. तुम्ही त्याबद्दल 5 पैशाचाही विचार करू नका. माझ्या हेमू करता कशी मुलगी आणायची ते मी माझं बघेल. माझ्या स्टेटसला शोभेल अशी मुलगी आणावी लागेल. अगं, घर सांभाळण्यासाठी गरीब सोजवळ मुलगी शोधावी लागेल आपल्याला. ते ठीक आहे हो, तुम्ही फक्त कामाचं बघा आणि लग्नात वरबाप म्हणून मिरवा म्हणजे झालं. बर बाबा, बघ, हे जर झालं तर आपलं लग्न जर झालं तर आपलं म्हातारपण कसं जाईल? म्हातारे? अहो, म्हातारे झाले असाल तुम्ही, मी अजून जवान आहे म्हटलं. हो का? हो. अगं, तूही कधीतरी म्हातारी होशील ना. त्याची काळजी तुम्ही करू नका. बर स्वतः बाबा, टोमणे मारायचे याच्या व्यतिरिक्त दुसरं सुचत नाही तुम्हाला. बर बाबा, बघ, तुम्ही फक्त तुला कामाचं बघा. जसं जमल तसं कर. माझं काही म्हणणं नाही. हो, जातो मी. पांडुरंग पांडुरंग. जा. काय तर म्हणे हेमंत करता सोजवळ मुलगी आणावी लागेल. अहो, कळतंय का यांना काही? यातलं 5 पैशाचं डोकं नाही. संबंध कसे जुळवावेत आणि कुणाशी करावेत? अहो, 5 कंपन्यांची मालकीण आहे मी. माझ्या वडिलांनी एक फॅक्टरी केली होती, त्याच्या 5 फॅक्टऱ्या झाल्यात. हे सगळं नशीब माझं, हा पायगुण माझा. आणि हे म्हणता एखादी गरिबाची सोजवळ
सोजवळ कशाला? एखाद्या आमदार खासदार मंत्र्याची पोरगी आणावी लागेल. माझा हेमंत दिसायलाही सुंदर आहे आणि हो त्याच्या लग्नात चांगले मोठमोठे लोक सुद्धा येतील. तेव्हा माझ्या हेमंतचं मला करायचं तशाच पद्धतीने मी लग्न करेल. यांचं आपलं काहीतरी म्हणतात ना, कुणाला कशाचं आणि बोडकीला केसाचं, नाही तर काय. ठीक आहे, मला पण किट्टी पार्टीला जायचंय. येते मी, जरा फ्रेश होते आणि मैत्रिणींकडे किट्टी पार्टीला जाते. येते मी. देवा परमेश्वरा, अरे आई बाबांना तर लवकरच बोलून घेतलंस तू. आता माझा दादाच माझी आई आणि बाबा आहे, त्याला तू सुखात ठेव. 8 दिवसांपूर्वी नोकरीच्या ठिकाणी त्याच्या डोळ्यांना दुखापत झाली, विजा झाली जराशी. डॉक्टरांनी ऑपरेशन पण केलं. बरं झालं की माझ्या दादाच्या जीवावर जास्त बेतलं नाही म्हणून. नाहीतर परमेश्वरा, मी पोरखी झाली असती रे, पोरखी झाली असती. माझ्या दादाला उदंड आयुष्य दे देवा, उदंड आयुष्य दे. तायडे, हं? काय दादा? आता झाली का ग माझी तयारी? डबा भरला का माझा? काय रे दादा? हा? अरे 1000 वेळा सांगितलंय तुला ती कारखान्यातली नोकरी सोडून दे म्हणून. रात्र आणि दिवस त्या लेथ मशीन समोर काम करतो आणि स्वतःच्या जीवाची जराशी काळजी घेतोस का तू? तुझ्या या निष्काळजीपणामुळे ना दादा, ह्या निष्काळजीपणामुळे तुझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करावं लागले बघ. तायडे, हा? अगं हे सगळे कष्ट आहेत ना, हे तुझ्यासाठीच ग. अगं तुझ्याशिवाय कोण आहे मला? हे बघ तायडे, आता मला स्वतःला किती जरी त्रास झाला ना तरी चालेल, पण मला तुला सुखात पाहायचंय बघ. तुला अशा अवस्थेत नाही बघू शकत मी. माझ्या दादाला अशा त्रासात नाही बघू शकत. अरे स्वतःच्या उरावरती एवढे मोठे घाव घेऊन तुला जर मला सुखात बघायचं असेल ना दादा, तर ह्या जगातलं कुठलंच सुख नकोय मला. ए वेडाबाई, हा? अगं मोठा भाऊ या नात्यानं मला खूप काही करायचंय ग तुझ्यासाठी. तुझं शिक्षण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझं लग्न. बस. एकदा का तुझे हात मी पिवळे केले ना, तुम्ही माझ्या कर्तव्यातून मोकळा बघ. काही हा दादा, मी माझ्या दादाला सोडून कुठेच जाणार नाहीये. तायडे, हा. अगं लग्न म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्यातील फार मोठा टप्पा असतो ग तायडे. हे बघ तायडे, काय? मला तुझा खूप सुंदर संसार पाहायचा आहे ग. आणि तुझं काय रे? माझं काय? हो, मी जर एकदा लग्न करून सासरी निघून गेली तर तुझं काय होईल ते विचारते. अगं तायडे, हा. मी तुला या अगोदरही सांगितलंय की तुझ्या लग्नानंतर माझ्या लग्नाचा नक्की विचार करेल म्हणून. नेहमी हेच उत्तर देतोस, नेहमी हेच उत्तर देतो आणि विषयाची टाळाटाळ करतो. अरे मी लग्न करून जर एकदा गेली ना दादा निघून, तर ह्या घरामध्ये कोणीच नाही तुझी काळजी घेणार सांगते. तायडे, काय? तू माझी काळजी अजिबात करू नको बघ. हे बघ, हा. तो आपला रघुनाथ दादा माहितीये का तुला? हो, रघुनाथ दादा हा, माहिती आहे ना? त्यानं एक सुंदर स्थळ सुचवलंय बघ तुझ्या करता. बरं. अगदी श्रीमंत घरचं स्थळ आहे, ठीक आहे. मुलगा पण सुंदर आहे. तायडे, हा. अगदी माझ्या मनासारखं बघ. दादा खरं सांग, मी एवढी जड झाली का रे तुला? नाही ग तायडे, नाही. मग? आई ग, मी आई बाबांना तसं वचन दिलंय तायडे. अगं आपल्या आईची खूप इच्छा होती ग हा. की मला माझ्या मुलीला एखाद्या श्रीमंताच्या घरी देईल म्हणून. आणि तायडे, हा. योगायोग बघ तायडे, अगदी हवं तसं स्थळ आल्यासारखं वाटतंय बघ तुझ्या करता. बरं ठीक आहे दादा. हा? अरे मी कधी तुझ्या शब्दाच्या पुढे गेली का रे आतापर्यंत? नाही नाही. ठीक आहे दादा, हा. पण तुला डॉक्टरांनी 8 दिवसांनी तो डोळ्याचा गॉगल काढून ठेवायला लावलाय, हे विसरला वाटतं तू बोलायच्या नादात, नाही अरे का? बापरे, मग? खरंच विसरलो हा तायडे. हा? तायडे, हा? आता एक काम कर, काय? तुझ्या हातानेच काढ ना गॉगल. हो. कधी एकदा माझ्या तायडीचा चेहरा बघतो असं झालंय बघ मला नीट. काढते दादा, थोडस थांब. बरं वाटतं का रे वा आता? वा वा तायडे, काय? तुझा चेहरा बघितला ना हो. की दिवस कसा माझा असा आनंदात जातो बघ. पण तायडे, काय? लग्न झाल्यानंतर अधून मधून का होईना पण माहेराला येत जा का माझ्या बहिणी. हो ना दादा, जसं आता डोक्याला मंडोळ्या बांधून लगेच निघाली मी लग्नाची करून. लग्नाचं नाव काढलं की नुसतं लागते बघ. थांब, लय आता तुला राग- कामाला तर जावाच लागेल ना. हो. डबा आणते तुझ्यासाठी. हो हो आणा. देवा परमेश्वरा, तुझ्याकडे एकच मागणं आहे रे, की माझ्या गौरी ताईला नेहमी सुखात ठेव. तुझा आशीर्वाद नेहमी तिच्या पाठीशी असू दे. खूप लहान आहे हो, तरी पण बघा ना किती काळजी घेते माझे. सकाळी उठून चहा, घर झाड साड सवर आणि माझ्या जेवणासाठी डबा पण लवकर बनवून देते. तायडे, चल तायडे, मला कामावर जायला उशीर झाला. आले 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 आले.
हा घे तुझा गरमागरम डबा. हो. ठीक हो. आहे. एकदम छान प्रकारे तुला आवडती सुक्की मेथीची भाजी, अरे वा. तळाला थोडस मीठ ठेवलंय, मध्ये चपाती आहे, आणि हो तुला कुरडईचा भुगा खूप आवडतो ना, हो. तो पण टाकलाय. येऊ तायडे. हो ये. पण हा, इथून पुढे आता नीट काम करशील, कुठलीच कंप्लेंट आली पाहिजे नाही. दादा सांभाळून जाशील हं? येऊ तायडे. मला पण घरात थोडस काम हो, आहे. हो. हो. गंगो तारुण्य तुझ बेफाम गलसा इश्काचा एटम वाम. हे गंगो तारुण्य तुझ बेफाम गलसा इश्काचा एटम वाम. राम राम मंडळी, राम राम. अहो म्या गंगाराम, या सरपोतदाराच्या बंगल्याचा मालक. आयो नौकर नौकर. अहो एवढा मोठा बंगला आणि मी एकटाच नौकर. काम करून करून नुसतं भुसकट पडतंय बघा. पण म्या बी लय हुशार. मला मालकीनबाईनं कामाला मदतीसाठी एक जोडीदार बघायला सांगितला होता, पण मी जोडीदार नाही बघितलं काही. मी बघितली जोडीदारीन जोडीदारीन, आणि ती म्हणजे गंगू. हो, या गंगारामची गंगू. पण त्या गंगूला मी अजून पाहिलं नाही. कशी दिसती? कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक टिंग टिंग टिडिंग. कुमार गंग्या चौथी फेल फुस फुस फुसूक. अरे असं फुसफुस करायला काय झालं? तुझ्या आज्याच्या टायर मधली हवा गेली की काय? आणि मग आता माझ्या आजीच्या टायर मधली हवा गेल्याशिवाय तुझ्या आजीचं पंक्चरचं दुकान चालेल कसं? चगळून टाकलेला चिंगमा. फुसफुस फुसूक. माझ्या आजीचं नाव घ्यायला तिच्या डाव्या पायाच्या चपलीचा वजनाचा तरी आहेस का तू? ऐका, म्हणजे तुझी आजी वजनावर चप्पल इकायचा धंदा करते होय? ऐका, चप्पल बोर्ड भंगारवाले. अरे अंगठा तुटलेला पायताना कामाच्या पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी मला चपलीला हळदी कुंकू व्हायला लावू नकोस. अगं बापू, म्हणजे मागच्या 5-6 दिवसापासून जी मोलकरी येणार होती ती तूच होय? यस, कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक टिंग टिंग टिडिंग. ते नवा गंगूबाई. मी काय म्हणतो, एक कमराला काय भंडाऱ्याची पिशवी लावली का तंबाखूचा बटवा? अरे शर्टाच्या तुटलेला वाटणार. हो. याला भांडऱ्याची पिशवी नाही म्हणत, आणि मग याला बेल्ट बॅग म्हणतात. बेल्ट बॅग. बेल्ट बॅग. यस. छमायला असली बेल्ट बॅग मी पाहिली नाही आपण कधी, आणि असला बेल्ट बी नाही पाहिला हो. नाही आपल्याला तर फक्त धोत्रावरच बेल्ट माहिती. काय रे, हा, तुझ्या आज्याने लावला होता का धोत्राला बेल्ट? ए, माझ्या आज्याचं नको काढू. माझा आजा धोत्रावर जर कधी असं आहे ना करगुटा घेतला आणि इट्टीचं एक आट्या मारला ना, दिवसभर मात्र कुणीकडे पळायचं धोतर फिट. अगं बाई, वय. अरे ये जो है ना, ये आपण की स्टाईल आहे. ही स्टाईल आहे. यस, ते शाळा कॉलेजात नाही का हा. मास्तर लोक कसे हातात वया पुस्तक घेतात, बरोबर. आणि पेशंट तपासताना डॉक्टर लोक कसे ते गळ्यात टेटोकाप घालतात. अर्थच आहे. अगं ते टेथोस्कोप नसतं, मग ते गाणे ऐकत असतात. मी ऐकलंय देऊगले डॉक्टरच्या दवाखान्यात कानात घातलं का गाणे ऐकू येतं ते. असं आहे. वय. हा तेच ते. आणि ऑफिसला कामावर जाणारे साहेब लोक कसे रुबाबात मोबाईल आणि धरतात. मग भांडी घासणाऱ्यांनी काय घोडे मारलंय. अगदी बरोबर. म्हणून बघ ठरवलंय बघ, हा, हात कमरेला बेल्ट बॅग अटकायची. बर. तेरे को क्या त्रास? मेरे को क्या तरस? बिलकुल नाही. आता गरोदर तू आणि यानाचा तरस मला का? हे फोडलेल्या अंड्याच्या सालपटा, कुणाला गरोदर म्हणालास? अगं बाई, जो करल तो भरल. काही त्याला खाऊ खवल, बरोबर की नाही? वय वय म्हणून म्हणलं गरोदर तू आणि यानाचा तरस मला का? आहे का? परत मीच गरोदर वय रे. आता तुला किती समजून सांगू गंगू? हे बघ, ही कमरेला बेल्ट बॅग कोणी लावली? तू. आणि त्याचा त्रास मला होईल का? नाही. म्हणून तुला मी एक उदाहरण दिलं ग. उदाहरण हाय वय. हा, की गरोदर तू आणि बाळतपणाचा यानाचा त्रास मी का सोसू? अरे हे फोडलेल्या नारळाच्या सालपटा, मगापासून नुसता गोड बोलून गरोदर तू असं करून खरंच गरोदर करायला लागलंस की? नाही. पण ही गंगूबाई नॉन मॅट्रिक आहे हे विसरू नकोस. अच्छा, म्हणजे ही गंगूबाई नॉन मॅट्रिक?
तू मॅट्रिक पर्यंत जाऊन नॉन मॅट्रिक म्हणजे तू मॅट्रिकची परीक्षा दिली नव्हती बहुतेक. अरे दिली होती तर खरं काय? सगळा पेपर असा बसून वाश मध्ये लिहिला होता बघ. वश मध्ये लिहिला होता. बाय बाय. बर इतकी हुशार आहे तू. मग बघ बरं. हा. मग मी तुला 2 प्रश्न विचारतो. अरे विचार की. हे बघ. प्रश्न क्रमांक पहिला. विचार. 2 करोड के लिए 3 जलचरांची नावे सांगा. जलचर. वय. अगं बाई ते काय असतं रे? अगं जलचर म्हणजे ऐका आता हिला जलचरच माहित नाही. उत्तर काय देईल? जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी. असं आहे होय. अरे मला सोपं आहे ते. ऐक मग. पहिला मासा, अगदी बरोबर. दुसरी माशाची बायको, अंगी असं. आणि तिसरं माशाचं पिल्लू. बास 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 गंगूबाई जमला की नाही? अख्ख्या माशाचं खानदान घेऊन आली पण 3 जलचराची नावं काही सांगितली नाही. मंडळी कशी टोपी लावली नाही मला, होय का नाही? आता आपला दुसरा प्रश्न तुम्ही ऐकाच. हे बघ गंगूबाई. हा. प्रश्न क्रमांक 2. विचार. 2 करोड के लिए ही अशी इथं शाळा. हा. शाळेवरून चालला असं इमान. अगं बाई. बस बस. अचानक शाळेवर येऊन इमान थांबलं. ना पुढं जात ना माग, न इकडं ना इकडं, न वर ना खाली. सांग बरं असं का? बोल. हा आयला गंग्या. हे काय सांगता येत ना मला. नाही नाही. अग हे असं इमान शाळेवर येऊन थांबलं याला कारण खाली राष्ट्रगीत चालू होतं. असं राष्ट्रगीताला सगळे लोक उभे राहतात, इमान बी राहिलं. मग काय रे? हा तुझ्या बानी ओ गेलं का रे विमान ते? इमान तिथं लँडिंग झालं होतं. असं वय. आयला गंगाराम. हा तू बिले हुशार आहे रे. आणि मग हे बघ गंगू, तू बी हुशार, होय मी बी हुशार. होय होय. तू बी हुशार आहे, मी बी हुशार आहे. हा तू गंगू मी गंगाराम. हा. तू गंगू मी गंगाराम. आणि आपल्या दोघांचे 4 पोर राम और श्याम आणि ज्ञानबा तुकाराम. तिथंच थांब. एका चापटीत फोडीन तुला काम. काय झालं? हा आईला एकदम 4 पोरांचं टेंडर भरलंस की तू. त्याला काय होतं मग? अरे ये जर्मनच्या चेपलेल्या बघूया. हा तू बघ कसा 2 चरबड भोपळा, शाबास. आणि मी बघ कशी कवळी काकडी. अगं बाबू, निदान तुझ्या आणि माझ्या वयाचा विचार तरी कर. एवढी कवळी तू? मग अगं वयाचं काय घेऊन बसली? तुझं वय तरी सांग मला. माझं वय वय इश्श जाऊ दे, मला लाज वाटते. सांग एकदा, सांग. खरंच सांगू? सांग एकदा. अरे मला का नाही मागच्या वरची 14वं लागलं होतं बघ. 14? वय. आणि या वर्षी 13वं लागले. तुझ्या आजीचं गाठलं 13वं. तुझ्या उलटी गिनती करतीस वय ग. अग गंगू, हा. माझं बी लय वय काही जास्त नाही बरं का. असं मी पण तुझ्या सारखाच कावळा आहे. गांग्या हा. वय किती आहे रे तुझं? उगा असा मोका राडाचा असल्यामुळं जरा तब्येत आहे ना, म्हणून जास्त वयस्कर वाटतो मी. पण माझं वय बी काही लय जास्त नाही. हे बघ, मागच्या वर्षी लागलं होतं मला 30वं. 30वं वय. मागच्या वर्षी लागलं होतं मला 30वं आणि या वर्षी लागलं मला 20वं. 20वं. काय लगेच कवळं आहे सर तुझं. काय रे गंग्या, वाव. कुणाला लागलं रे 20वं? अहो या बंगल्यात कामाला लागून मला 20 वर्ष झालीत, हे सांगत होतो हिला. असं वय. ही आणि कोण? कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक. टेंग टेंग टिडेंग. अहो घर कामासाठी नवीन मोलकरीन आली. लय भारी काम करती म्हण. हं? करत असन मला काय माहित. म्हणजे आमच्या पद्मावंश सांगत होत्या की मी एक घरकामाला तुम्हाला बाई पाठवते म्हणून. ती तूच तर. यस, कुमारी गंगूबाई नॉन गप्प आहे, मॅट्रिक. गप्प आहे. हे बघ, टिडेंग. मी तुला घरकामासाठी ठेवणार आहे, नाच कामासाठी नाही, कळलं? होय. आणि काम जर नीट केलं नाही तर बाहेरचा रस्ता दाखवील, कळलं? कळलं. जात कामाला लाग. मी 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 काय म्हणतो आई साहेब, हम्म. म्हणलं नवीन आहे ती, जरा आज जाऊन तिला सविस्तर कामाची माहिती दिली असती मी. काही गरज नाही, तू इथेच थांब.
बरं भाऊ गेलं. मॅडम गाडी धुळेमुळे खूप घाण झाली बघा आपली. हो मी जरा पाईप लावून स्वच्छ करून घेतो. आणि हो, तुम्हालाही रात्री फंक्शनसाठी बाहेर जायचं आहे ना? हो फंक्शन साठी मलाही बाहेर जायचंय. अरे गंगाराम, भाऊ तुला सविस्तर कामाची खूपच आवड आहे ना रे. आणि मग जाऊ का मध्ये जाऊ? एक काम कर, हा बाहेर जा, बागेतून पाईप घे, नळाला पाईप लाव आणि माझी खराब झालेली कार, धुळीने माखलेली कार स्वच्छ अशी सविस्तरपणे पाण्याने स्वच्छ कर बरं. जा. आता मी तुम्हाला आतल्या कामाचं सविस्तर सांगत होतो, तुम्ही माझं बाहेर स्थलांतर केलं वय. जातोस ना? धन्य हो. जा मग. आणि काय रे रघुनाथ, बोला बाई साहेब. नीट ड्रायव्हरची नोकरी करायची सोडून स्थळ पाहण्याचा धंदा केव्हापासून चालू केलास रे तू? कसला धंदा घेऊन बसला मॅडम? मग एके दिवशी हेमंत भैया आणि त्यांच्या मित्राचं बोलणं कानावर आलं होतं. हेमंत भैया म्हणत होते त्यांना लग्नासाठी सरळ साधी शिकलेली अशी चारित्र्य संपन्न घरगुती वळणाची मुलगी हवी आहे. अगो बाई. हो, गावाकडे माझा एक बालमित्र आहे बघा प्रदीप, त्याची लहान बहीण गौरीताई अगदी हेमंत भैयाच्या मनासारखी आहे बघा. अरे पण तुला माहिती आहे ना, आम्ही खानदानी उद्योगपती आहोत म्हणून त्यांची आणि आमची बरोबरी होईल का? बाईसाहेब, हे स्थळ मी आपल्या चांगल्या भावनेने सुचवलं होतं, तरी पण माझं काही चुकलं असेल तर माफ करा मला. ठीक आहे, पण लक्षात ठेव, काय? कामावर जरा जास्त लक्ष देत जा. हो रिकामं आलतू फालतूचे काम बंद कर. हो हो. आणि हो, काय? हे मंडळ आपल्या पाठीमागेच होतं ना गाडीत? हो, शिवाय इतका ताई वेळ साहेब कसा लागला? शिवाय ताई साहेब आणि त्यांचे मिस्टर पण त्याच गाडीत होते बघा. हो, मग हेमंत काय करतोय? मला असं वाटतं ते ट्रॉफिक मध्ये सापडले असतील. अच्छा ठीक आहे, ते मंडळ आलं की त्यांना सांग काय? मी आतमध्ये फ्रेश व्हायला गेले म्हणून. हो हो सांगतो. कळलं? हो. आणि हो, काय? काहीही लुडबुड करण्याच्या अगोदर गोष्ट माझ्या कानावर घालायची, कळलं? हो बाईसाहेब, कळलं. मग तुझा शहाणपणा करायचा. हो हं? हो. ठीक आहे. जाऊ द्या मरू द्या, आपल्याला काय करायचंय? ज्याचं करावं भले आणि ते म्हणते आपलंच खरे. अगं माझं थोडं ऐकून घे. नाही नाही नाही, मी काय म्हणतो ते तर ऐक. तुम्ही गप्पा बसाव. रघुनाथ, आऊ मम्मा कुठे आहे रे? मॅडम आतमध्ये फ्रेश व्हायला गेलात ना? फ्रेश गदड्या, तो बाहेर गंगे एकटा सासूबाईची कार साफ करतोय, तू नाला काही ते काय करतोस रे? आणि मी पण तिकडच चाललोय ना मग. आवाज कमी करून बोल. एवढ्या मोठ्या आवाजात मला आजपर्यंत या घरात कोणी बोललेलं नाही. बरं बरं. पाहिलंशी, माझा नाद 7 जिल्ह्यात कुणी करत नाही. आणि तू जर 2 मिनिटं इथे थांबलास तर तुझ्या आयुष्याचं काय होईल सांगता येणार नाही. गेला वाटतं. गेला बाळासाहेब तो. पाहिलाशी कसा ओरला तो माझ्यावरती. कसला धाकच राहिला नाही त्याला. त्याला दाग दाखवण्यासाठी अंगात धमक असावी लागते का? माझ्या भावाच्या उद्योगधंद्यात मम्माने मदत करण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलंय म्हणून मिळतोय थोडा मान. नाहीतर तुम्हाला पाहिलं तर लोक काय म्हणतात ते आठवतंय ना तुम्हाला? हो मग चांगलंच आठवतंय. तो बघा. मी चारामकर. काय काय? बायकोचा बैल निघाला. काय काय? बायकोचा बैल निघाला. श्रीमती लीलादेवी यांच्या जावई बाळकृष्ण चाबुकसार निघाला. आणि तुमच्या गावी पण रस्त्यावरून जाताना असं तुम्हाला पाहिलं का तेव्हा पण लोक काय काय बोलायचे ते पण आठवतंय ना तुम्हाला? हो मग चांगलंच आठवतंय. ज्या ज्यावेळी आम्ही असे रस्त्यावरून जायचो त्यावेळेस आम्हाच म्हणायचे, तो पहा चालला इथून. नीच हरामखोर चाललाय तेथून. शी शी. खबरदार मला शी म्हणाल तर. का? माझं नाव शी नाही शशी आहे. वाटलंच तर शशिकाला म्हणा मला. नाही आम्ही तुला शीच म्हणणार. अगं त्या शीमध्ये केवढा सुगंध आहे, केवढं वजन आहे. काही जरी झालं तरी मी तुला शीच म्हणणार. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आणि कधीच संपणार नाही आमच्या शीचा दरारा. विषय संपला. लावा ताकद हॅशटॅग शी. बंद करा तुमचे शी पुराण. ठीक आहे. दिवसभर खा खायचं आणि रातभर शी 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 करत फिरायचं. याशिवाय दुसरं येतं तरी काय तुम्हा आचार्यांना?
अय सारखं आचार्य आचार्य काय म्हणतेस ग? भोजन कॉन्ट्रॅक्टर तर म्हण कमीत कमी आम्हाला. कॉन्ट्रॅक्टर? यस. डोंबल्याचा कॉन्ट्रॅक्टर. लग्न आधी सांगितलं मुलगा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून. हो मग सासरी गेल्यावर कळलं मुलगा जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट घेतो. माझ्या मम्माने इथं बोलवलंय म्हणून रुबाबात तार घेऊन फिरताय, नाहीतर बसले असते हातात झारा घेऊन लाडवाच्या कळ्या पडत. शशी डार्लिंग, हं? आज तुझा लाडवाचा पाक बिघडलेला दिसतंय, कोशिंबिरीत पाणी झालेलं दिसतंय आणि कांद्याचे भजे पार करपून काळे झालेलं वाटतं. आज नक्की तुझं काय बिघडलं मला नाही का सांगणार तू? मुलगी पाहून येताना भैयाला गाडीत काय म्हणाला तुम्ही? काय बरं? ती गौरी माझ्यापेक्षा दिसायला देखणी आहे असं म्हणालात ना तुम्ही? छे असं म्हणेन का ग मी तुला? अगं मी फक्त एवढंच म्हणालो, ती गौरी तुझ्यापेक्षा दिसायला उजळ आहे. मुलीचा भाऊ नुसता जेवून जा म्हणाला तर लगेच जाऊन पाटावर बसलात. हो मग फोडणी चांगली झाली म्हणून 3 वाटी आमटी पिलात, बुरबुर करून कढी बुरकलात आणि गरम आहे म्हणून 7 भाकरी चुरून खाल्ल्यात बाळासाहेब. शशी डार्लिंग, असं कधी दुसऱ्याचं गाणं मोजू नये. का दुष्ट लागते मग बाळसं धरत नाही अंगावरती. आरशात जाऊन आधी सुटलेले डेरे बघा. ए लय टोचू नकोस हं. देवळीत बसावला तर अगदी गणोबा म्हणून शोभाल. काय ग शशे, इतका वेळ कसा लागला तुम्हाला? अगं आणि हे मू कुठे आहे? अगं आहे बाहेर, धुळीनं माकलेली गाडी गंग्याकडून धुवून घेतोय. छान. खेडेगावातलं स्थळ बघायला गेल्यानंतर अंगावर आणि गाडीवर कशी धूळ उडते ना, कळू दे त्याला. अगदी अगदी बरोबर हा. शशी डार्लिंग, आज आपला खूपच घाण गल्लीचे प्रवास झालाय ग. हा. त्यामुळे माझं अंग कसं आंबलेलं बट्टेसारखं झालंय बघ. त्यामुळे मीही जरा फ्रेश होतो हा. लवकर या बाथरूम मधून बाहेर, का? नाहीतर तिथं पण बसाल काहीतरी चरत. काहीतरी हा तुझं. जाओ. बरं ठीक आहे. मम्मा, कसं का ते जुनाट गाव आणि त्या भावा बहिणीचं घर पण अगदी जुनाट. त्या घरात एक फर्निचर सुद्धा नाही, नाहीतर काय. फॅन नाही, की बसायला नीट जागाही नाही. सगळं कसं अगदी ऑड. अगं केवढं मोठं मुंबईच्या आमदाराचं स्थळ सांगून आलं होतं हेमंत करता. नाहीतर काय. शिवाय मुलगी मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकलेली, हो मॉडर्न विचारांची. अगदी. आमदारांचा तर अमेरिकेत फ्लॅट आहे म्हणे. हो हो पुढच्या वर्षी अमेरिकेच्या टूरला जाऊ असं आमदाराचे मेसेज परवाच नाही का म्हणाला आपल्याला? हो बाई हो. पण शशे, हे केव्हा? ज्या वेळेला आपल्या हेमंतने आमदाराची स्वीटी पसंत केली तर. हो ना बाई. आई, हे बघ, मी मुलगी केव्हाच पसंत केलेली आहे. अरे वा, काय बोलतोस? हो हो. म्हणजे येमू आमदाराची स्वीटी पसंत आहे तुला? नाही, मी आमदाराची स्वीटी पसंत केलेली नाही. मग मी आपण आज बघून आलेल्या गौरीला पसंत केलेला आहे. अरे वा वा हेमंत, अरे गौरीला पसंत करून नाव काढलंच बघ या भाऊजींचं, म्हणजे हे बालकृष्ण चाबुक सरांचं. अरे पण काही नाही, माझा निर्णय ठरला आहे. मी लग्न करेल तर गौरीशीच. अरे हेमंत, एकदा विचार कर. आमदाराची मुलगी बघून तर घे एकदा. अरे हेमंत, आमदाराची स्वीटी साहेब बघ, जणू काय पाकात मुरलेला गुलाबजामुनच. विषय संपला, लावा ताकद, हॅशटॅग काळकुट्ट गुलाबजामुन. भाऊजी, हा गोडाभोवती काय गोंगावतात ते नाही का मुंगळे आणि गोडाभोवती काय गोळा होतात? माशा. आणि हे बघा, उगाच जास्त गोड आणून मला माझ्या संसारात गोडवा तयार करायचा नाहीये. चूक की बरोबर? अगदी बरोबर. मग विषय संपला, लावा ताकद. तुझ्या निर्णयासाठी मी फक्त एवढंच म्हणन हेमंत, काय? जंगलात वाघाचा दरार असतो जोरात. हा, जंगलात वाघाचा दरार असतो जोरात. बर. आणि तू गौरीला पसंत करून आमच्या सगळ्यांची काढली हा काय हो? काय? वरात. तुम्ही गप्पा बसाव. हेमू, हा, स्वीटी अगदी मॉडेल आहे बघ. हे बघ ताई, मला मॉडेल संग लग्न करून मला माझ्या संसाराची जाहिरात करायची नाहीये. अगं, सुसज्ज आणि चांगला संसार करण्यासाठी मला गौरीसारखीच गृहिणी हवी बघ. अरे हेमंत, मला एक सांग, हा तू असं काय पाहिलं त्या गावंढळ गौरीमध्ये? हा, हे बघ आई, गौरीमध्ये शालीनता आहे, गौरीमध्ये ममता आहे, गौरीमध्ये लज्जा आहे आणि विशेषतः गौरीमध्ये चारित्र्य संपन्नता आहे. म्हणून तर गौरीचं गावावर नाव निघतंय बघ आई. अगो बाई. अरे पण काही नाही, माझा निर्णय ठरला आहे. मी लग्न करेल तर गौरीशीच, अन्यथा आजन्म ब्रह्मचारी राहील. अरे पण काही नाही, मी घेतलेला निर्णय
बदलत नसतो, मला ऑफिसला जायचंय, दॅट्स ऑल. बघितलंच मम्मा, मग? लग्न आधी कशी भुरळ घातली त्या गौरीनं. नाहीतर काय. आणि हो ना, लग्न झाल्यावर तर ती गौरी हेमंतला ठेवीन आपल्या मुठीत आणि आपली सारी इस्टेट गेली तिच्या हातात. मग मम्मीच्या जन्माचा होईल मातेर आणि माझ्या आयुष्याचं होईल. पोतेर. ते तुमच्या सोबत लग्न करून केव्हाच झालंय बाळासाहेब. वय वय वय. शशे, हं? घाबरू नकोस, अजून मी जिवंत आहे. लीलादेवी सरपोतदार म्हणतात मला. आणि लक्षात असू दे, तुझा या इस्टेटीत अर्धा वाटा आहे हे विसरू नको. अगं मम्मा, हं. तो कायद्याने आहेच ग, पण तू बघतेस ना हेमंतला हे कामात किती मदत करतात, हो. किती राबतात. तर यांच्या कामाचा, श्रमाचा, मानधनाचा विचार नको का करायला. हो ग बाई हो. उद्या ती गौरी यायची आणि हक्काच्या गोष्टी करायची. म्हणून आता जी गोष्ट तुझ्या कानावर घालते. हा अगं शशी डार्लिंग, मी राबतो त्या माऊलीच्या प्रेमापोटी. पैसा काय आज आहे उद्या नाही. पैसा घेऊन काय जाळायचा आहे. पैसा काय तो खाऊन संपेलच. आणि मी कुठेही ती याला हात पुसून रिकामा होईल. पैसा काय चाटायचा आहे. बंद करा तुमची ओव्हर ऍक्टिंग. ठीक आहे, पुढच्या वेळी जे काय पाहिजे ते सविस्तरपणे सांगा. गुणाचा ग जावई माझा. जावई बापू, हा. मला सांगा तरी तुम्हाला काय हवंय नेमकं. अहो सासूबाई, मला जर देणाराच असेल ना, एखादा लहानसा प्लॉट द्या, 10-20 एकरचा. काय. हो, आणि त्या प्लॉट मध्ये मी एक मोठी कॉलनी उभी करीन अगो बाई. आणि त्या कॉलनीला नाव देईन श्रीमती लीलादेवी कॉलनी. अगं बाई, अगं बाई, छान. जावई बापू, हा. असं करा, हा, तुम्ही प्लॉट पाहायला सुरुवात करा. बर चालेल. त्याच्या खरेदीला पैसे मी देते स्वतः. चालेल कळलं? चालेल. हो. आणि हो, त्या हेमंतने माझ्या स्वप्नाचा चुराडा केलाय. त्या गौरीने माझ्या स्वप्नांना सुरुंग लावलाय. मी हे कधीही विसरणार नाही. मम्मा, तू हेमंत आणि गौरीच्या लग्नाबाबतीत नेमकी आता काय निर्णय घेतला. अगं त्या हेमंतने माझं ऐकलं नाही आणि काय त्याच्या लग्नाचा विचार करायचा. काय डोंबल्याचा विचार करू त्याच्या लग्नाचा मी. अरे निर्णय आणि कसला घ्यायचा डोंबल्याचा. आता एकच काम करायचं, लग्नाचं सुंदर असं वातावरण चालू असेल आणि तेथे गेल्यावर एक माणूस महत्वाचा असतो, तो म्हणजे अक्षता वाटप करणारा. आणि त्याने जर अक्षता नाही दिल्या ना, त्याच्याकडून एक पिशवी हिसकावून घ्यायची आणि हातावरती अशी ठेवायची. अरे चा गेले वाटतं, जाऊ द्या. तुम्ही मात्र हेमंत आणि गौरीच्या लग्नाला नक्की. हा, खूप सुंदर असं नियोजन केलंय. बंदिस्त असा हॉल आहे, जेवणाची उत्तम अशी सोय आहे. बरं, हा जेवणामध्ये कढीपत्ता, तांदूळ, मीठ, मिरची हे सामान आहे आणि भरपूर अशा व्हरायटीज बघायला मिळतील. तुम्ही मात्र घरून जेवून या आणि आहेर मात्र इथेच करा. हा, नक्की या सर्वांनी.